माऊली जय काटेश्वर. आज आपण सावनेर येथे आलो आहोत. इथे म्हणजे आजपर्यंत 62 वर्षापासून इथे श्रीमद भागवत सप्ताह संत वामन महाराज संस्थान झाले होत आहे. इथे श्री संत वामन महाराज यांची समाधी मंदिर आहे आणि काटेश्वर महाराजाचं सुद्धा इथे मंदिर आहे. गणपत महाराजांचं सुद्धा मंदिर आहे आणि माता दुर्गा मातेचं सुद्धा इथे मंदिर आहे. आज इथे आम्ही सावनेरला इथे आलेलो आहोत आणि हे इथे श्री संत बालवामन महाराज यांचे असते दहीहंडी महोत्सव असतात आणि इथे पूर्ण जे ग्राउंडमध्ये तुमचं महाप्रसादाची व्यवस्था असते. इथे महाप्रसाद बनवणं चालू आहे. बाजूलाच इथे पूर्ण महाप्रसादाची व्यवस्था असते. गेली 62 वर्षापासून सतत अविरतपणे इथे भागवत सप्ताहाचं आयोजन करत असतात. यावर्षी इथे स्वामी संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीचे पीठ ट्रस्टी श्री योगी निरंजनाथ महाराज यांच्या अमोघ वाणीतून म्हणजे श्रीमद भागवत सप्ताह होता. सोबत श्री महामंडलेश्वर उत्तम स्वामीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती होती. बघा मित्रांनो, आज इथे श्री संत वामन महाराज संस्थानचे दहीहंडी महोत्सव आणि महाप्रसाद आणि भागवत सप्ताह भोजनाची सर्व व्यवस्था चालू आहे. दुपारी 3 वाजता जवळपास दहीहंडी फुटेल आणि त्यानंतर महाप्रसाद वगैरे होईल. माऊली हे संत वामन महाराज संतांचं गोरक्षण आहे. आता हे गाई चरायला गेल्या असल्यामुळे इथे सध्या गाई नाही आहे. पण आम्ही लहान पिल्ल्यांचं तुम्हाला आता लहान पिल्ल्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे इथं लहान बछड्यासाठी. ते आम्ही तुम्हाला आता दाखवत आहोत. हे बघा इथं हे मोठ्या गाईची व्यवस्था असते इथं. आणि याच्यानंतर आता तुम्हाला आम्ही छोट्या बछड्यासाठी वेगळी जी व्यवस्था केलेली आहे ते दाखवणार आहोत. फारच सुंदर इथं व्यवस्था आहे बछड्यासाठी. आम्ही तुम्हाला टवटवीत छान सुंदर बछडे दाखवतो. श्री संत वामन महाराज संस्थानचं मंगल कार्यालय. इथे जवळपास 2000 लोकांचं लग्न होऊ शकते आणि त्यानंतर 2000च्या जवळपास इतका मोठा हॉल आहे. येथे म्हणजे जेवणाची व्यवस्था वर करण्यात आली आहे आणि लग्न आणि वर जेवणाची व्यवस्था त्याप्रमाणे बघा भव्य हॉल आणि एवढाच मोठा हॉलवर महाप्रसादासाठी बनवण्यात आला आहे. आणि बाजूला भव्य मोठं किचन बनवण्यात आलं आहे जिथे स्वयंपाकगृह तिथे स्वयंपाकाची व्यवस्था करता येईल असं वेगळं बनवण्यात आलं आहे ते किचन. हे बघा हे सध्या निर्माणाधीन असून येत्या काही दिवसातच हे लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे. हे बघा आता बांधकाम चालू आहे. आता आम्ही तुम्हाला वरच्या जेवणाच्या हॉलमध्ये नेत आहोत.